प्रक्षेपण बघता येणार आहे आणि हजारो प्रेक्षक ज्या स्पर्धेची ज्या पहिल्या सामन्याची उत्सुकतेने वाट बघता आहेत तो सामना या ठिकाणी अगदी काही क्षणांवर येऊन ठेपला आहे। लाईव्ह यूट्यूब चॅनलवरनं या ठिकाणी आपल्याला या सोहळ्याची रंगत बघता येणार आहे। जे स्पर्धक या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत करतो। यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धक आम्हाला जोडले गेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो। आणि या ठिकाणी ओपनिंग फलंदाज आहेत, जे सलामीवीर फलंदाज आहेत ते मैदानामध्ये जाताना दिसत आहेत। कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी सज्ज झालाय आमची कॉमेंट्री सांगण्यासाठी। तोपर्यंत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे मी सगळी सूत्र आहेत ती सुपूर्द करतो आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो। मान्यवर कक्षाकडून मी निलेश पवार, ओ टू कॉमेंट्री बॉक्स। हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो चला दोन टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे। शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघाचा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला आहे, तर देवान स्पोर्ट्स क्रिकेट संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा। हेलो हेलो चेक हेलो हेलो सामना 6 षटकांचा असणार आहे, नोंद घ्या। दोन टीमचे कॅप्टन 6 षटकांचा सामना। पहिले षटक अनिवार्य पॉवर प्लेचं असेल, त्यानंतर 2 ते 5 या षटकामध्ये आपण बॅटर चॉईस पॉवर प्लेचे षटक घेऊ शकाल। 2 ते 5 मध्येच आपल्याला बॅटर चॉईस पॉवर प्ले षटक घ्यायचं आहे। दोन्ही टीमला प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू असेल, तसेच आमचे पंच ऑफिशियल्स कधीही रिव्ह्यू घेऊ शकता, याकडे देखील लक्ष द्या। पहिला बॉल डॉट, सामना सुरू आलाय। याही वेळेस टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल येतोय। चेक वन नेक्स्ट बॉल, यावेळी सुंदर फटका, कट शॉटचा देखना फटका पाहायला भेटते। क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकवा देत चेंडू थेट डीप पॉइंट सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी पहिला चौकार पाहायला भेटते। स्वतःचं वैयक्तिक अकाउंट या मॅच मध्ये ओपन करतोय बबल नाईक एसटी। चौकाराने सुरुवात केली, पहिले चेंडू डॉट होते 2, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळालं। वेगवान तेज तरार, परंतु दिशा कुठेतरी भरकटली। पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय। एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतो ऑफलिकच्या बराचसा बाहेर। पंच इथे अवांतर चेंडू घोषित करतायत। एकेरी धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 5 धावा। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर अनेक प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये उपस्थित पाहायला भेटतात, त्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत असणार आहे। वेगवान चेंडू, परंतु पुन्हा एकदा ऑफटिकच्या बराचसा बाहेर। पुन्हा एकदा पंचांचा वाईड बॉलचा इशारा, 2 वाईड सलग गोलंदाज अपाली कनगोडकर यांच्या माध्यमातून टाकले गेलेत। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कॅप्टन बबल नाईक शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघाचं नेतृत्व करतोय। त्या टीमचा कर्णधार, तारणहार आणि सलामीसाठी दाखल आहे। स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडत असताना एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला। पण तो गोलंदाज देखील ताकदवर आपण पाहतोय। अपाली कनगोडकर खास गोवा राज्यामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल आहेत। यावेळेस पदलाली त्याचा वापर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही। चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। 6 धावा शिवार सुपर कणकवली हा क्रिकेट संघ आपण पाहतोय। त्या संघाचा कर्णधार आहे बबल नाईक। शुभम जाधव या टीमचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय। त्यावेळेस ओव्हर पेच, त्यावर फटका आलाय। मिड ऑनला अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आलाय, परंतु तोपर्यंत धाव काढले गेले। एक दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने पावलं वळली आहेत। तुम्ही चूक केलात तर तुम्हाला मोबदला द्यावाच लागेल आणि ती चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चुकीच्या मोबदल्यात अजून एक धाव ही बॅटिंग करणाऱ्या संघाच्या गोठ्यात जमा केली जाते। धावसंख्या 8, पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 51। देवान स्पोर्ट्स वरवडे हा क्रिकेट संघ अभिजित घाडीगावकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय, ज्या संघाचा कर्णधार आहे प्रकाश पराडकर देवगड। आयकॉन खेळाडू अपाली कनगोडकर खास गोवा राज्यामधून दाखल झालेत। हाफ ट्रॅकर होता, चांगला फटका आलाय आडव्या बॅटने। क्षेत्ररक्षक आहे परंतु बनून राहील फक्त प्रेक्षक। चेंडू जाईल थेट सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार।
तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 14 धावा. बबल नाईक पहिल्या षटकामध्ये पहिले काही चेंडू दॉड गेले, परंतु त्यानंतर खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विचारविमर्श होतोय, मैदानाच्या आतमध्ये चर्चा केली जाते, परंतु अगदी कमी वेळामध्ये चर्चा करा. येस, पंचांचा इशारा येतोय बॅटर चॉईस पॉवर प्ले. की दुसऱ्या षटकामध्ये जोखीम पत्करले, बॅटर चॉईस पॉवर प्ले षटक घेतले गेले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आले तब्बल 14 हॅलो. एक षटकार एक चौकार. तसेच या आजच्या पहिल्या दिवशीच्या सामन्यासाठी कलमड ग्रामपंचायतचे जे सन्माननीय सदस्य अनुप वारंग आणि त्यांच्यासोबत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन पोळ इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मंडळातर्फे आम्ही स्वागत करतो. तसेच आमच्या कलमड गावचे मानकरी जयराम चिंदरकर हे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की त्याने व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जयराम चिंदरकर, आपणा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच कलमड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार यांनाही विनंती आहे की त्याने व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच तनोज कळसुलकर यांनाही विनंती आहे. षटक क्रमांक 2 बॅटर चॉईस बॉल षटक घेऊन येतोय निखिल. पहिला बॉल सुंदर फटका. यावेळेस निवडले लॉंग लेगचं क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल थेट वन बाउंड सीमारेखा पलीकडे चौकारासाठी 4 धावांचा फटका. बॅटर रंजन केनी यांच्या बॅट. हॅलो. तसेच अभय सावंत यांनाही विनंती आहे की त्याने व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चांगला फटका पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल सीमारेखा पलीकडे पाठवलाय. थोडासा दबाव क्रिएट केलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने, गोलंदाजी करणाऱ्या संघावर, परंतु इथे कमबॅक करणारा चेंडू, टप्पा खाल्यांचा चेंडू अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला भेटतोय. पहिल्या बॉलला चौकाराला, परंतु त्यानंतर डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. निखिल परकर चोखा देवगड तालुक्यामधून बिलॉंग करतोय. चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा ताकदवान खेळाडू रंजन केनी आपण पाहतोय. गती परिवर्ती चेंज ऑफ पेस, थोडासा कमी गतीने टाकला होता चेंडू, त्यामध्ये फसला देखील गेला होता. फलंदाज बॅटची कट स्लिप क्षेत्रामध्ये चेंडूने प्रवास केला. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला आणि जोपर्यंत परतावा गोलंदाजाकडे केला जातोय तोपर्यंत एक धाव काढत स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आपण पाहिला, तो बबल नाईक स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. एकोणवीस धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या बॉलला चौकार, त्यानंतर डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं, परंतु तिसऱ्या बॉलला सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडला आता बबल असतील. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिले बबल यांच्यासाठी, तर ऑन साईडला आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच एट रिव्हर्सिपचं अस्त्र बाहेर काढलंय. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. बबल यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेखा पलीकडे षटकार. सहा धावांचा टोला फलंदाज बबल यांच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगला फटका बबल यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एका बाजूने रंजन केनी यांचा संयम आणि दुसऱ्याने बबल यांची आक्रमकता या मॅचमध्ये आपण पाहतोय. याही वेळेस तशाच प्रकारचा फटका पुन्हा एकदा पाठवलाय चेंडूला सीमारेखा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 4 रन्स चौकार, 4 धावांचा फटका. आक्रमणच करणारे मात्र दाखवून देत आहेत बबल नाईक. डीजे लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. सामना लवकरात लवकर संपला पाहिजे याची काळजी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यायचे. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्वरित आपण सर्वांनी लाईनमनची भूमिका पार पाडा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय बबल. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. चांगला फटका येतोय. स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने जाईल, चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार नाही. एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला, सॉरी षटक संपलंय. स्ट्राईक रोटेट होणार नाही. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बबल येतील. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या 30 धावा. 15च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या रस्ते गेले. पहिलं षटक 14 धावांचं, या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या. बॅटर चॉईस पॉवर प्ले षटकाचा अवलंब आम्ही का केला हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने दाखवून दिले. चांगले बॅटिंग आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत
श्री शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज गावडे कलमड गावडेवाडे आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा tenniscricket.inच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. पहिली 2 षटकं अतिशय महागडी ठरली. पहिल्या षटकामध्ये तसेच कणकवली तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर उमेशजी वांगणकर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. उमेशजी वांगणकर, आपणास विनंती आहे की व्यासपीठावर येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. प्लीज लाईट्समन विनंती असणार आहे, आपण राईट हँड बॅटरच्या जो ऑन साईडचा कॅमेरा आहे तिथे शार्पी चालू आहे, ती शार्पी बंद करायचे. गोलंदाजी मार्कडे पुन्हा एकदा अपाली कणकोटकर गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी जास्त धावा या खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, कारण आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे. गोवा राज्यातून दाखल झाले ते आज कलमड गावामध्ये खेळण्यासाठी. नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये भारतातील एक अग्रमानांकित खेळाडू पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस फुल टॉस नजाकत पाहायला भेटते. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे, बबल यांच्या बॅटमध्ये आलाय. अजून एक चौकार. चौकार पाहायला भेटतोय. जबरदस्त फटका बबाल यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा अपाले यांचा चेंडू यावेळेस ओव्हर पिच होता, उंच हवेत उडाला, आकाशाला गवस निघाले. चेंडू ट्रॅव्हल करतोय, परंतु आता क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आलाय, टिपलाय जेल. पहिला धक्का बबल नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. तब्बल 27 धावांची खेळी, एक वादळी खेळी, झंझावत खेळी बबल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळ बबल यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय या मॅचमध्ये. चांगली सुरुवात शिवारा सुपर कणकवली या टीमसाठी मिळून दिले. आता तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटर शुभम जाधव, रायगड मानगाव एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख राहिली. भारतातील अनेक मोठ्या स्पर्धा खेळाडू खेळल्याने आज दाखल झालाय कलमड गावामध्ये खेळण्यासाठी. शिवार सुपर या कणकवली क्रिकेट संघाचं नेतृत्व करतोय, प्रतिनिधित्व करतोय आयकॉन खेळाडू म्हणून. आता मात्र दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधात. हे द्वंद्व पाहण्याजोग्य असणार आहे. दोन्ही भारतातील दर्जेदार खेळाडू आहेत आणि दोन खेळाडूंचं हे तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळणार आहे. एकावने अपाली कणकोटकर गोवा राज्यातून दाखल झालेत खेळण्यासाठी स्पर्धा, आणि दुसऱ्याने खास मानगाववरून शुभम जाधव. पहिला बॉल फेस करत असताना सन्मान दिलाय, जसा चेंडू तसा फटका या परिसूत्राचा तुम्हाला वापर करावा लागेल. चांगला चेंडू तर चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल, खराब चेंडूंचा समाचार तर घ्यावाच लागेल. आणि क्रिकेटचं अलिखित सूत्रानेचा वापर जो खेळाडू जास्तीत जास्त मैदानामध्ये करतो तो नक्कीच सफल ठरतो. पहिला बॉल डॉट, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाले शुभम. साकोट टप्प्याचा वेगवान चेंडू, हे व्हेरिएशन आहे, वैविध्यता आहे गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू कमी गतीने टाकला, त्यानंतर अतिशय वेगाने चेंडू टाकला. टप्पा खाल्यानंतर डोळ्याची पापणी लावते तो चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, चांगला कमबॅक पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर जास्त धावा दिल्या, परंतु या षटकामध्ये तो कमबॅक केलाय. परंतु यावेळी उडावलाय चेंडू, पाठवलाय चेंडूला समोरच्या दिशेने लॉंग ऑन, सीमा रेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आकड्यावर धावसंख्या जाऊन पोचले. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केले गेल्यात. पहिला चेंडू पहिला चौकार, त्यानंतर 3 चेंडूवर गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित केलं.
परंतु त्यानंतर फलंदाज यावेळी फटका फसलाय. विकेट किपर झेलच्या खाली, झेल देखील टिपला गेलाय. प्रकाश पराडकर झेल टिपतोय. फलंदाज शुभम जाधवची खेळी समाप्त होते. छोटेखानी खेळी होते. फक्त 6 या धावसंख्येवर शुभम इथे बाद होत आहेत. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. जो आयकॉन खेळाडू होता, ज्याच्याकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या, तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटतोय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम बॅटिंग करताना शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघाचे. तीन षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये धावसंख्या 40. नो बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. राजा नाटेकर. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. संपूर्ण जगभरात ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता. पहिल्या 3 षटकांमध्ये 40 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. 27 धावा वैयक्तिक बबल नाईक यांच्या कॅप्टन म्हणून प्रतिनिधित्व करत असताना या टीमचं खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अरफात होलसेकर हा गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. षटक क्रमांक घेऊन 4. एक युवा नवोदित गोलंदाज देवगड तालुक्यामधून बिलॉंग करतो आणि आज मात्र कलमड गावामध्ये ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. खूप साऱ्या आशा अपेक्षा असणार आहेत या गोलंदाजाकडून, परंतु त्या आशा अपेक्षा पूर्ण करतोय की नाही यावर देखील लक्ष असेल. परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा ताकदवान फलंदाज आपण पाहतोय, रंजन केनी. स्ट्रायकिंग एंडला रंजन असणार आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर राजा नाटेकर. दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहेत. परंतु तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केलं, तर मागच्या मॅचमध्ये कसं खेळलात, मागची स्पर्धा कशी गाजवलीत, याला या मॅचमध्ये महत्त्व नाही. या मॅचमध्ये तुम्हाला चांगलं करावं लागेल. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला रंजन केनी सज्ज झालेत. पहिला बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडूने थेट बॅटचा वेध घेतला. विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला. हाफ चान्स होता, तितकंसं सोपं नव्हतं कॅच टिपणं, परंतु या हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्स बनवावं लागेल. कॅच ड्रॉप झाले. 1 धावाले. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच राजा नाटेकर हा फलंदाज पाहायला मिळेल. अरफात युवा नवोदित गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने देखील अनेक मॅचेसमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि यासाठी त्याची निवड या मोठ्या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. प्रकाश पराडकर याच्या नेतृत्वाखाली खेळतोय. नेक्स्ट बॉल. चांगला फटका आलाय. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळतील का, नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. दुसऱ्या धावेची तमाम शंका एक चांगली फेकी समाप्त करते. एकेरी धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असणार रंजन. धावसंख्या 42-42. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर. 6 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं पाहिली फलंदाजांनी गाजवली, परंतु त्यानंतरच्या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने कमबॅक केला आणि 4थ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. तितकासा चांगला संपर्क झाला. बॅट अँड बॉलचा स्क्वेअरला चेंडू प्रवास करतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. तोपर्यंत फक्त 1 धाव. क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील तेवढीच मोठी असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. जितकी महत्त्वाची भूमिका बॅटरची असणार आहे, जितकी महत्त्वाची भूमिका गोलंदाजाची असणार आहे, तितकीच महत्त्वाची भूमिका ही क्षेत्ररक्षकाची देखील असणार आहे. चांगली सुरुवात बॅटिंगची बबल नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर फलंदाज शुभम यांच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला, परंतु शुभम यांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गोलंदाजी करणाऱ्या संघाने. राजा ऑन स्ट्राईक. मोठा फटका. राजा यांच्या बॅटमधून चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय, परंतु क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आल्या. टिपलाय जाईल. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला. राजा नाटेकर बॅक टू द पॅव्हिलियन. येस, ठीक आहे. मॅन फ्रॉम कणकवली तालुक्यातील एक आक्रमक फलंदाज म्हणजे यांच्याकडे पाहिलं तर ते ऋषी वाळके दाखल झाले आहेत. दुसऱ्याने आपण रंजन केनी यांना पाहतोय, सलामीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या बॅटमधून संयम पाहायला मिळाला आहे.
आतापर्यंत कोणतीही जोखीम पत्करली नाहीत, कारण त्यांना माहिती आहे एका बाजूने आपले विकेट्स जात आहेत, आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राहणं खूप गरजेचं आहे आणि याचसाठी तो संयम आणि आक्रमकतेत सांगड घालून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला ऋषी वाळके दाखल झाले आहेत. नक्कीच संपूर्णपणे आता दारोमदार असणार आहेत. रंजन केनी आणि ऋषी वाळके यांच्यावर एक पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असणार आहे. परंतु दुसरं म्हणजे अर्थाप खूप चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये करतोय. पहिलाच बॉल खेळत असताना चेंडू हवेत मारलाय. क्षेत्ररक्षक लांबवरून प्रयत्न करतायत, प्रयत्नांना यश आलं नाही, परंतु प्रयत्न खूप चांगले होते आणि जोपर्यंत परतावा जाईल तोपर्यंत इथे धावा काढल्या गेल्या 2. नक्कीच हवेमधून चेंडू ट्रॅव्हल करत होता. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने तिथपर्यंत पोहोचले. झेल हातात पडला नाही, परंतु प्रयत्न खूप चांगले होते. अगदी सपाट खेळपट्टी, सपाट मैदान आपण पाहतोय. ही कार्य आयोजकांची मेहनत आहे. नक्कीच मागील 2 ते 3 महिने ही मेहनत आपण पाहतोय आणि या मेहनतीचं फळ आज आपण पाहतोय. एक खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. कलमठ मित्रमंडळ गावडेवाडी आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा, ही विद्युत रोषणाई आणि या विद्युत रोषणाईमध्ये खेळवली जाणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तसेच भारतातील एक आयकॉन खेळाडू प्रत्येक टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. या मॅचमध्ये आपण आयकॉन खेळाडू शुभम जाधव, जो शिवार सुपर कणकवली या क्रिकेट टीमकडून खेळतोय. दुसऱ्याने अपाली करंगोटकर जे देवान स्पोर्ट्स वरवडे या क्रिकेट टीमकडून खेळत आहेत. दरम्यानच्या कालामध्ये व्हाईट बॉलचा इशारा ते पंचांचा. अतिरिक्त चेंडू पाहायला भेटतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडूने थेट वेध घेतला होता विकेट किपरचा. पंचही ते वाईट घोषित करतात. अतिरिक्त धावा पाहायला मिळते. अतिरिक्त धावा देखील खूप त्रासदायक ठरतील नेक्स्ट इनिंगमध्ये. धावसंख्येत बदल, धावसंख्या 46 या आकड्यावर. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर. अर्थाप ओलसेकर हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कडे पाहतोय. शेवटचा बॉल षटकाची सांगता करणारा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस उडवलाय. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. ज्यावेळी चेंडूने बॅटला स्पर्श केला त्याच वेळी 6 धावा नोंदवल्या गेल्या होत्या. चेंडू जातोय थेट सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार ऋषी यांच्या बॅटमधून जबरदस्त फटका 6 धावांचा. यस टीजे. खर्च केल्या गेल्या होत्या 14. दुसरं षटक पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 10 धावा खर्च केल्या गेल्या आणि चौथ्या षटकामध्ये 12 धावा. अशा एकंदरीत 4 षटकांनंतर धावसंख्या 52 धावा. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी एक विनंती आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका खेळाडू, सिंधुदुर्गचा आयकॉन म्हणून आपण ज्याला उपाधी देतो, असं एक सुंदर व्यक्तिमत्व दर्शन बांदेकर इकडे उपस्थित आहेत. मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर येऊन त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा आणि विनंती करतो की यानंतर त्यांनी येऊन मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. दर्शन बांदेकर, तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. जिदिन नायर गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय. मॅन फ्रॉम ओरोस गावचा खेळाडू आपण पाहतोय. जिदिनला गोलंदाजी मार्कडे. पहिला बॉल कट केलाय. कली रिचनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धावे ते कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला ऋषी वाळके ज्यांच्या बॅटमधून या आधीच्या षटकाच्या शेवटच्या बॉलला आपण षटकार पाहिला. चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहिला आणि त्यांच्या याचसाठी त्याला स्ट्राईक दिले गेले. रंजन यांचं खूप कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय सलामीसाठी दाखल झाले तर उर्वरित आलेले बॅटर आक्रमण करतायत आणि यासाठी त्यांना रंजन स्ट्राईक देत आहेत. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. एकाने वैयक्तिक 27 धावांचे खेळी बबल यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या मॅचमध्ये खूप चांगला खेळ पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी पेश केलाय. जितीन यांचा पुढचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, परंतु वेळीच बिग केला. चांगला फटका आलाय ऋषी यांच्या बॅटमधून. पाठवलाय चेंडूला लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावांचा फटका.
5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू 5 धावा देऊन जात आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर होता अतिशय वेगाने डिलिव्हर केला होता. टप्पा खाल्यानंतर थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये कमबॅक केला. यावेळी गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला गेला. हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये कधी फलंदाज, कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ, कधी फलंदाजी करणारा संघ एकमेकांच्या वरचढ ठरतच असतात आणि सतत आपण 5 दिवस असंच पाहणार आहोत. 5ही दिवशी आपण दर्जेदार क्रिकेट या मैदानावर अनुभवणार आहोत. वेगाने चेंडू डिलिव्हरी केला होता. चांगला फटका येतोय अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीच्या साईन चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये अतिशय वेगाने येतोय. चेंडू उडवतोय. चेंडूचा परतावा करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल रंजन केने. धावसंख्या तब्बल 58 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. प्रथम बॅटिंग करत असताना शिवराज सुपर कणकवली या क्रिकेट टीमची. कट करण्याचा प्रयत्न होता. वेगाने चेंडू टाकला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जिजीन यांच्या माध्यमातून या षटकामध्ये. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. तर 5 चेंडू इथे टाकले आहेत. एकंदरीत मागच्या षटकांच्या तुलनेत आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं आहे. परंतु शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलमध्ये देखील चित्र बदलू शकतं. साफ ट्रॅकर अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे. जबरदस्त षटक आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला अवघ्या धावा खर्च केले गेल्या 6. कमबॅक केलाय गोलंदाज जिदीन यांनी. 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 5 षटकांमध्ये धावसंख्या 58 धावा. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ टॉस हारल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला देवान स्पोर्ट्स वरवड्या क्रिकेट टीमने. या टीमचा कर्णधार. धन्यवाद. या ठिकाणी थोडंसं आपण व्यासपीठाकडनं कॅमेराला बघूया. या ठिकाणी दर्शन बांदेकर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि ज्याने आपल्या खेळाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये उमटवला असे दर्शनजी बांदेकर या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी स्वप्नीलजी चिंदरकर त्यांचा मानसन्मान करत आहेत. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. पुढच्या एकंदरीत वाटचालीला आणि या क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान जे जे सामने होणार आहेत त्या ठिकाणी दर्शनजी यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी परत एकदा आपण लाईव्ह सामन्याकडे जाऊया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यानंतर जो सामना राहणार आहे तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम महापुरुष देवबाग. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम महापुरुष देवबाग. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अरफात हा गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी 6व्या षटकाचा खेळ ते चालू होईल आणि अरफात हा गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळेल. समोर असेल एक आक्रमक शैलीचा बॅटर ऋषी वाळके ज्यांच्या बॅटमधून आपण या मॅचमध्ये षटकार पाहिलाय. शेवटचं षटक जोखीम बरे षटक असेल अरफातसाठी कारण आक्रमण होणार आहेत. या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळणार आहेत आणि यासाठी अरफात यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल सोडून दिला गेलाय. ऑफटिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धाव संघाच्या गोठ्यात जमा होईल. धावसंख्या पोहोचेल 59 आकड्यावर. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु दिशा कुठेतरी भरकटली. पंच वाईड घोषित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे वळतोय गोलंदाज अरफात. टेनिस बॉल .in च्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी सुंदर आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा आपण पाहतोय. ऑफटिकच्या बराचसा बाहेर होता चेंडू. पुन्हा एकदा पंच अवंतर चेंडू इथे घोषित करतायत. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे होतं अरफात यांच्या माध्यमातून परंतु दिशा कुठेतरी भरकटली. चर्चा करा. आपल्याला आज तब्बल 5 सामने या रचनेमध्ये खेळवायचे आहेत. पुढच्या बॉलसाठी सज्ज झालाय गोलंदाज अरफात. अरफात यांचा नेक्स्ट बॉल जोराने टाकला होता. जितक्या जोराने टाकला तितक्या जोराने मारलाय फलंदाज ऋषी वाळके यांनी. मोठा फटका आलाय. पहिल्या पंचांचा काय इशारा येतोय. बॅटला चेंडू स्पर्श झाला. अगदी वेगाने गोळीच्या वेगाने चेंडू थेट सीमारेषा पलीकडे गेलाय परंतु इथे पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली गेली. हा षटकार आहे की चौकार अगदी काहीच वेळात काही क्षणामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. कलमट
गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आणि ज्या स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. कधी ही स्पर्धा येते, कधी ही स्पर्धा आपण पाहण्यासाठी जातोय, कधी ही स्पर्धा सुरू होते आणि ही स्पर्धा आज सुरू झाली आहे. स्पर्धेचा पहिला सामना आपण पाहतोय आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग, तेवढी चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. डिसिजन आपल्याला थोड्याच वेळात आपण पोहोचवतोय. या थर्ड अंपायरचा डिसिजन आला आहे. इट इज 4 रन्स, चौकार. अगदी काहीशा अंतराने चेंडू मागे पडल्यानंतर चेंडूने थेट सीमारेषेच्या बाहेर उल्लंघन केलं. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. 4 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या धावफलकावर 64 धावा, 64 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थात पहिले 2 चेंडू अवांतर टाकले, त्यानंतर एक चांगला फटका ऋषियांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉलसाठी सज्ज झालेत अरफात. राईट आर्म उर्दू विकेट. यावेळी चांगला फटका आलाय. फलंदाज ऋषी यांच्या बॅटमध्ये अलॉंग विथ द कार्पेट डीप लॉंग ऑफमध्ये चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगला थ्रो. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. अगदी डीप लॉंग ऑफमधून थेट विकेट किपरपर्यंत थ्रो केला आहे. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सिंगल धावले आहे. धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 65 आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 6चा खेळ प्रगतीपथावर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच जे आक्रमण आवश्यक आहेत ते आक्रमण आतापर्यंत झालेत. एक चौकार आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. रंजन केनी सलामीसाठी दाखल झालेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. कौतुक करावं लागेल. फुल टॉस, चांगला फटका आलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पलीकडे. रंजन यांच्या बॅटमध्ये आलाय. धमाकेदार चौकार. या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 6चा खेळ हा प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेस वेगाने चेंडू भन्नाट वेग, सुसाट वेगाने चेंडू डिलिव्हर केला होता. टप्पाखाल्यानंतर चेंडूने थेट वेध घेतला. विकेट किपरचा डॉट बॉल, परंतु इथे एक्स्ट्रा स्वरूपाची धाव इथे पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात धाव येते. धावा कशा आहेत? धावा खूप महत्त्वाच्या आहेत. बॅटने येवत एक्स्ट्रा येवत धावा खूप महत्त्वाच्या आहेत. धावसंख्येत बदल. धावसंख्या तब्बल 70 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 6व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक इथे दाखल झाले. सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. वेळेस मोठा फटका आलाय. चेंडू हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अगदी आकाशाला गवस निघालत जाणारा चेंडू, परंतु खूप चांगला झेल तिथे जज केला. टिपला देखील. आउट होतोय बॅटर. शेवटच्या षटकामध्ये फलंदाज ऋषी वाळके यांचे विकेट आले. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. तब्बल 18 धावांची वैयक्तिक खेळी केली आहे. खूप चांगला खेळ ऋषीयांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कणकवली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आदित्य सापळे दाखल झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. नक्कीच खूप सारा अनुभव आहे. खूप सारे सामने एक हाती जिंकवण्याचा मान ज्यांनी मिळवला आहे ते आदित्य सापळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्लॉगवरचं षटक, शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. अर्ताप ओलसेकर हा गोलंदाजी करतोय. या षटकातील एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ मागे पडलाय आणि शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आदित्य सापळे. राईट आर्म उर्दू विकेट. गोलंदाज अरफात शेवटचा बॉल घेऊन सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात बबल याने मिळवून दिली आणि त्यानंतर चांगली बॅटिंग केली गेली. रंजन देखील खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलेत या मॅचमध्ये. एकंदरीत सर्व फलंदाज चांगली कामगिरी केली. 18 धावांचे खेळी ऋषी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये बदल केला जातोय. इथे आपण पाहिलं स्क्वेअर लेगसाठी क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केल्या. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला पाहूया किती धावा येत आहेत. टार्गेट सेट करणारा चेंडू.
यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली ट्रिपल उद्ध्वस्त केल्या. शेवटच्या बॉलला इथे विकेट आले. एकंदरीत 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 70 धावा, 71 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय देवांश स्पोर्ट्स वरवडे या क्रिकेट टीम समोर. मी मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो की आपण मान्यवरांच्या व्यासपीठाच्या कक्षामध्ये बसवून घ्यावं. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. दरम्यान मान्यवर या ठिकाणी येत आहेत. या मान्यवरांमध्ये सुमंगलजी सावंत उपस्थित आहेत. सुमंगलजी, तुम्हाला सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर बसून घ्यावं. यानंतर लगेचच दुसरी इनिंग सुरू होईल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावांचा या ठिकाणी पाऊस पडला. नंतर गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं. अशा या वातावरणामध्ये आता पुनश्च एकदा आपण आस्वाद घेऊया या पुढच्या इनिंगचा. तोपर्यंत महापुरुष देवबाग आणि यानंतरचा सामना जो होणार आहे त्या दोन्ही कर्णधारांनी संघ व्यवस्थापकांना विनंती आहे की टॉस का बॉसमध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवावी. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला मिलिंद मिस्त्री यांच्या समवेत टॉस का बॉसमध्ये या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आहे. त्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की दोन्ही कर्णधारांनी आणि या ठिकाणी मान्यवर आमचे आहेत. आजचा नाणेफेक दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी आमचे मिलिंदजी मिस्त्री या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते आहे. सुमंगलजी आणि विनोदजी या ठिकाणी मान्यवर म्हणून उपस्थित झालेले आहेत. टॉस का बॉसमध्ये यानंतर लगेचच टॉस उडवला जाणार आहे दुसऱ्या सामन्याचा. तोपर्यंत या ठिकाणी हा नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे आपल्याला लगेचच कळणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना संघांना विनंती आहे की लगेचच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामना अगोदरच उशिरा सुरू झालेला आहे उद्घाटनाच्या सत्रामुळे, त्यामुळे अजूनही 4 सामने खेळवणं बाकी आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की लगेचच क्षेत्ररक्षण आहे ते सजवून घ्यावं. नाणेफेक होते दुसऱ्या सामन्याची. तोपर्यंत आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर टॉस केली जाईल. यानंतर टॉस का बॉस येते. तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम महापुरुष देवबाग हे 2 दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये दुसरा सामना खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघामध्ये जे आयकॉन खेळाडू आहेत, आता जो सामना सुरू आहे त्या आयकॉन खेळाडूच्या संघांना संघनायक आणि त्यांच्या खेळाडू दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर यावं. तुमचा या ठिकाणी आयोजकांनी व्यासपीठावर तुम्हाला बोलवलेलं आहे. आता जो सामना सुरू आहे त्यास देवांश स्पोर्ट्स आणि शिवारा स्पोर्ट्स यांच्या संघातील जे 2 आयकॉन खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर या. अपाली कलंगुटकर आणि शुभम जाधव या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण आयकॉन खेळाडू आहात. या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाणार आहे तर व्यासपीठावर लवकरात लवकर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. तोपर्यंत या ठिकाणी मिलिंदजी मिस्त्री यांच्या उपस्थितीमध्ये दर्शन बांदेकर आणि अपोजिट संघ यांची नाणेफेक केली जाते. बघूया नाणेफेक काय होते. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. दरम्यान या ठिकाणी शुभम आणि आबाजी यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आयनलगावचे तंटामुक्ती अध्यक्ष भाई साटम यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे भाई साटम आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये बसावं. तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधा. तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधायचा आहे. तसेच विनंती असणार आहे देवांश स्पोर्ट्स वरवडे चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. देवांश स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. हॅलो हॅलो हॅलो. दरम्यान दर्शनजी या ठिकाणी आपलं स्वागत आहे. या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. गणेशजी या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आहेत. दोन्ही खेळाडूंचं या ठिकाणी अगदी थोडक्यात मनोगत जाणून घेणार आहे. सुरुवातीला जे नाणेफेक जिंकलेले आहेत त्यांना विनंती करतो. गणेशजी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही या रजनीमधला पहिला सामना म्हणजे तुमचा पहिला सामना खेळणार आहात. काय वाटतं अगदी थोडक्यामध्ये या स्पर्धेविषयी आणि एकंदरीत या माहोलविषयी बोला. प्रथमतः मंडळाचा आभार मानतो. एवढी मोठी टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली
आणि त्यांना सपोर्ट करायला पण त्यांचे कार्यकर्ते पण आहेत, त्यामुळे टुर्नामेंट नक्कीच चांगली होईल. आणि आम्ही तर इथे प्रथमतः आलो आहे, लाईट्स वगैरे तर नक्कीच चांगले आहेत, म्हणजे खेळाडूला कुठचा अडथळा होणार नाही असं मंडळाने नियोजन केलं आहे. धन्यवाद, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. दर्शनजी बांदेकर माझ्यासोबत आहेत. दर्शन, तू सध्या स्टार खेळाडू आहेस, सगळ्यांचा लाडका खेळाडू आहेस. एवढ्या क्रिकेट रजनीमध्ये तू सामना खेळलास. आमच्या या कलमड गावामध्ये हे आयोजन आणि एकंदरीतच या क्रिकेट स्पर्धा, खेळपट्टीबद्दल काय सांगशील आणि एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मंडळाचे आभारच मानेन. पहिली गोष्ट, त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सिंधुदुर्गातले जे स्थानिक प्लेयर आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे पहिली गोष्ट. आणि पहिले सांगायचं झालं तर खेळपट्टीबद्दल तर सिमेंट विकेट आहे, कारण ते फास्ट विकेटच असणार आहे. ते प्रत्येक प्लेयरांनी नोटीस करून इथे खेळायचं आहे. जर ते नोटीस करून खेळलात कुठच्याही टुर्नामेंटमध्ये तर तुमच्याकडे परफेक्ट सक्सेसफुल होणार आहे. कुठच्याही टुर्नामेंटमध्ये घाबरून खेळत राहिलात तर तुम्ही मागे राहणार आहे. आणि असं जर आयकॉनचे बाहेरून आयकॉन आलेले आहेत त्यांच्याकडनं पण तुम्ही शेअरिंग जे काय सांगतील ते पण तुम्ही ऐकून जर तुम्ही खेळत राहिलात तर तुमचं पण क्रिकेटमध्ये भर पडेल. आणि सांगायचं झालं तर सर्वप्रथम जे क्रिकेट खेळतात त्यांनी पेशन्स, आता मी सगळ्यांचा लाडका का बनलो आहे, कारण जमिनीवर पाय ठेवा. जर 1-2 टुर्नामेंट जिंकवलात की तुम्ही लगेच 1 फूट वरनंच चालतात हवेतनं सगळे प्लेयर बघायला गेलात तर. ते पहिली गोष्ट, तुम्ही जमिनीवर राहा तर ऑटोमॅटिकली लोकांच्या मनावर तुम्ही राज्य करू शकता. सर धन्यवाद एवढ्या अप्रतिम संदेशाबद्दल आणि या खेळामध्ये सहभागी झाल्याबद्दल. दर्शन, आम्हा सगळ्या क्रीडा रसिकांकडून हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, आपण खेळाचा आस्वाद घेऊया. या सामना सुरू झाला. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल आउट होईल. बॅटर माघारी परतवला. एक मोठा धक्का असतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज आबुद मुजावर बॅक टू द पॅव्हिलियन. एसटीचे अबुद मुजावर हा खेळाडू स्वस्तात माघारी परततोय. 71 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना अबुद मुजावरची प्राईज विकेट इथे प्राप्त करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघ. एकंदरीत एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात जी आवश्यक होती, परंतु चांगली सुरुवात मिळाली नाही आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित तानावडे हा फलंदाज दाखल झाला आहे. नंतर रोहितला मात्र इथे जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्यामध्ये आपण यश घाडीला पाहतोय. जो यश घाडी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लेदर बॉल संघामध्ये देखील खेळला आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच चांगला खेळ यशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. तो लेदर क्रिकेटपटू आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टार यश घाडी आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. एक नंतरसुद्धा फलंदाजीसाठी ओळखला तो शिरगाव गावचा खेळाडू आपण पाहतोय. देवगड तालुक्यामधून बिलॉंग करतो. परंतु दुसऱ्याने आपण गोलंदाज शुभम जो खास मानगाववरून दाखल झाला आहे. मानगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कडे आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर अबू यांच्या विकेटने. आता मात्र रोहित स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत. रोहित आल्या पावलीचा पदाला वापर करतात. चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफमध्ये चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले आहेत. बबल स्वतः कॅप्टन तिथे पाहायला मिळते. चेंडूचा परतावा होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला प्रथम जाता यश घाडी हा फलंदाज पाहायला मिळेल. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 71 धावांचा पाठलाग करायचा असेल जसा खेळ बबल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला तशा प्रकारची बॅटिंग या षटकामध्ये देखील पाहायला मिळावी अपेक्षा असेल नक्कीच. यशकडून वेळेस अकोट टप्प्याचा चेंडू टप्पा खाल्यानंतर बरेचसे उसे घेतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. 1 बाउन्सचा देखील इशारा आलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडूने थेट वेध घेतला विकेट किपरचा. वाईड बॉल एक्स्ट्रा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 71 धावा इथे करायचे आहेत. 71 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या ही स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा. वेस ओव्हर पिच होता. यॉर्कर लाईनचा चेंडू मिड ऑनला फटका अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आलाय, परंतु इथे ती जोखीम बरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. जर पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू हातामध्ये राहिला असता आणि डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच यश घाडीची विकेट देखील प्राप्त झाली असते शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघासाठी. परंतु सिंगल धावाले. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर रोहित. नक्कीच रोहित आणि यश यांना भागीदारी रचावी लागेल. यावेळी चांगला फटका आलाय. मिड ऑफला क्लिअर करत चेंडू थेट निघालाय सीमारेखा पलीकडे. फलंदाज रोहितच्या पॅटमध्ये आला. एक धमकमवाला फटका. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू रेजे. 4 धावांचा फटका फलंदाज रोहित यांच्या बॅटमधून शुभम यांच्या गोलंदाजीवर. याही वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बबल पुन्हा एकदा झेलच्या खाली. याही वेळेस झेल टिपलाय. दुसरा धक्का दिला गेलाय आणि दुसरी कॅच या मॅचमध्ये टिपली आहे बबल यांनी. फलंदाज रोहित देखील बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा. आता मात्र उर्वरित 5 षटकं म्हणजे एकंदरीत 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 64 धावा. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये अपाले कनगुटकर आयकॉन खेळाडू ते दाखल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी कमी धावसंख्या पाहायला भेटते. 7 धावा. 71 धावांचा पाठलाग करता. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 चेंडूमध्ये करायचे आता 64 धावा. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री छात्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गावडेवाडी आयोजित भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजची पहिली रजनी. आजच्या पहिल्या रजनीमध्ये पहिला मुकाबला आपण पाहतोय. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत आहे. एकामध्ये देवान स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ जो 71 धावांचा पाठलाग करतोय तर दुसऱ्यामध्ये 71 धावांचा बचाव करतोय शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ. याचा बॅटर चॉईस पॉवर प्ले षटकाचा इशारा आलाय. असं बॅटर चॉईस पॉवर प्ले षटकाचा इशारा येतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आमचे समालोचक मित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक सर अमोलजी जमदाडे यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे. नक्कीच यानंतर त्यांचा देखील आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. चला सामना फास्ट घ्यायचा विनंती असणार आहे. पंच आपण सक्त ताकीद द्या. षटक क्रमांक 2 बॅटर चॉईस पॉवर प्ले षटकाचा इशारा येतोय. गोलंदाज तयार. पहिला बॉल घेऊन समोर असतील फलंदाज यश. पहिला बॉल यश खेळत असताना समोरच्या दिशेने फटका आलाय. चेंडू हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल यस आउट. विकेट आली आहे. एक मोठी विकेट. यश गाडी बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या देवान स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट टीमला. फलंदाजीसाठी प्रकाश पराडकर मैदानाच्या दाखल होत आहेत. निखिल गावडे गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय. हेच दुसऱ्या षटकासाठी निखिल यांची निवड केली गेली आहे आणि जसे गोलंदाज निखिल गोलंदाजीसाठी आले तसं विकेट पाहायला मिळाला. यश खाडे यांची विकेट खूप चांगला झेल तिथे टिपलाय. डीप लॉंग ऑनमध्ये ओंकार वाळवे तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तत्र सुद्धा कॅप्टन मैदानाच्या दाखल होत आहे प्रकाश पराडकर. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. दुसऱ्या षटकात येईल. पहिल्या चेंडूवर इथे विकेट प्राप्त केले गेले. थोडासा दबाव असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर परंतु या दबावामधून बाहेर यावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज तयार निखिल. नेक्स्ट बॉल घेऊन
विस्कट केला आल्या पावली संयम दाखवलाय पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवतील परताव करतील तोपर्यंत कोणतेही धाव नाही डॉट बॉल आणि डॉट बॉल दबाव टाकतील बॅटिंग करणाऱ्या संघावर 71 धावांचा पाठला करायचा आतापर्यंत 7 धावा आल्यात अजून 64 धावा पाहिजेत 28 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय 28 चेंडूमध्ये 64 धावा ते करायचे आहेत कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल मोठे फटके मारावे लागतील एकेरी दुहेरी धावा देखील काढावे लागतील निखिल यांचा नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही खेळपट्टीने चेंडू स्थिरावते विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचतात आदित्य सापळे चेंडू अडवत आहेत तोपर्यंत कोणतेही नाही धाव नाही डॉट बॉल पाहायला मिळतोय चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजी बॅटर चॉईस पावली षटक आहे ज्या षटकामध्ये अवघे 3 क्षेत्ररक्षक 30 स्गलच्या बाहेर येतात आणि 3 क्षेत्ररक्षक 30 स्गलच्या बाहेर असताना देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय निखिल यांच्या माध्यमातून पहिले काही चेंडू इथे डॉट टाकलेत त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कट घेऊन चेंडू मागे क्षेत्रात राजा नाटेकर अतिशय वेगाने आल्यात परती केली आहे अगदी डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच एखादी विकेट इथे मिळू शकली असते परंतु इथे थोडासा चुकतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राजा नाटेकर यांच्या माध्यमातून अपाली करंगोटकर डेंजर एंडला इथे धावत होते एक मोठी विकेट होती अपाली करंगोटकर यांच्यावर नक्कीच जबाबदारी असणार आहे या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट त्यांना खेळावं लागेल अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत परंतु या मॅचमध्ये देखील चांगलं खेळावं लागेल 71 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे धावसंख्या पहिली धावफलकावर 8 यावेळेस स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल निखिल यांची गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर पहिला चेंडू विकेट त्यानंतर 2 डॉट बॉल चौथ्या बॉलवर सिंगल धाव इथे खर्च केल्याने 5वा चेंडू इथे डॉट टाकला गेला आहे एकंदरीत आत्तापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे या पॉवर प्ले षटकामध्ये आणि 1 गडी देखील बाद केला आहे जबरदस्त षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता परंतु कमी गतीने चेंडू टाकला व्हेरिएशन पाहायला मिळालं वैविध्यता पाहायला मिळाली चेंडू डॉट षटक संपतंय दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा 71 धावांचा पाठलाग उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 63 धावांची आवश्यकता यासाठीच शुभम पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळत आहेत टीमचे आयकॉन खेळाडू आहेत खास मानगाववरून दाखल झाले आहेत नक्कीच या स्पर्धेमध्ये असे अनेक खेळाडू आपण सतत या 5 रजनीमध्ये पाहणार आहोत वेगवान तेज तर्रार सुसाट भन्नाट वेग अपील देखील केली गेली होती परंतु इथे इट इज नॉट आउटचा इशारा येतोय पंचांचा चांगली सुरुवात या गोलंदाजी आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाचे 2 हिरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक टीमचा कॅप्टन आहे प्रकाश पराडकर एक टीमचे आयकॉन खेळाडू आहेत अपाली करंगोटकर आकुटप्पाच्या चेंडू पॉईंट क्षेत्रात फटका मारायचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा तितकाचा चांगला संपर्क नाही परंतु थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेतला गेला आहे एकेरीच रूपांतर दुहेरीत केले गेले अशा प्रकारच्या धावा इथे काढाव्या लागतील एकेरी दुहेरी धावा त्याचबरोबर षटकार चौकारामध्ये डील आता करावी लागेल आता मात्र नक्कीच एक मोठी धावसंख्या पार करायची मोठी धावसंख्या पार करत असता पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त धावा 8च खर्च आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 2 एकंदरीत 10 धावा अजूनही 61 धावांचा इथे पाठला करायचा म्हणजे 61 धावा पाहिजेत यावेळेस मोठा फटका आलाय प्रकाशांच्या बॅटमधून मिड विकेटला सीमारेषेचं उल्लंघन करतोय 6 धावांसाठी षटकार ठीक आहे 16 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत जो फटका आवश्यक होता थोडासा दबाव बाजूला सारणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रकाशांच्या बॅटमधून यावेळी चेंज ऑफ पेस तितकासा चांगला संपर्क नाही राजा नाटेकर यांचं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय नक्कीच टाळ्या देखील होत आहेत नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्या जितक्या जास्त धावा तुम्ही धावा सेव्ह कराल तितकाच जास्त दबाव हा बॅटिंग करणाऱ्या संघावर असेल एकच धाव स्ट्राईक रोटेट सेकंड एंडला तर बॅटर असेल अपाले करंगोटकर धावसंख्या 17 आकड्यावर पाहायला भेटते 61 धावांचे ते पाठला करायचा षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय यावेळेस दिल स्कूप मारण्याचा प्रयत्न होता
मागील क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न, एक रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सफल झाला नाही. एकच धाव इथे आले. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट सेकंडला प्रकाश पराडकर यांच्यासाठी आपण फिल्डिंग पाहिली तर फायनल क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप लॉंग ऑनमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय 30 स्कलच्या बाहेर. यावेळी चेंज ऑफ पेस कमी गतीने चेंडू टाकला परंतु ऑफडिकच्या बराचसा बाहेर नियमांचं उल्लंघन करणारा चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त धाव पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावा देखील खूप महत्त्वाच्या ठरते. एक धाव तुम्हाला इथे बनवावी लागेल. एका धावेने तुम्हाला पुढे जावं लागेल आणि त्याचबरोबर षटकार आणि चौकार देखील मारावे लागतील. मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता असणार आहे. यावेळेस कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज प्रकाशची विकेट आले. प्रकाश पराडकर यस बॅक टू द पॅव्हिलियन. ठीक आहे. प्रकाश पराडकर ज्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला कीच प्रकाश यांच्याकडून खूप साऱ्या अशा अपेक्षा होत्या परंतु प्रकाश यांची विकेट आली. एक मोठी विकेट प्राप्त केली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता दबाव असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघावर परंतु पहिल्याच्या आतमध्ये अपाली करंगुटकर हे बॅटर आपण पाहतोय. खास गोवा राज्यातून दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी आणि जोपर्यंत अपाली करंगुटकर मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाच्या आशा पल्लवीत असतील. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा 71 धावांचा पाठलाग. एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी बावन्न धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 52 धावा आणि निखिल गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहे. षटक क्रमांक घेऊन चौथं. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये नो बॅटर दाखल झालाय. वेदांत मिराशे. वेगवान चेंडू तेज तरार सुसाट वेगान चेंडू जातोय परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धाव देखील सांघिक खात्यात जमा केली जाईल. एकेरी धावसंख्येत बदल. धावसंख्या 20 71 धावांचा पाठलाग असून 51 धावांची गरज. 18 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला अपाली करंगुटकर आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता. चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास फाईन लेग क्षेत्रामध्ये होता. सुंदर क्षेत्ररक्षण वाखान्य जो क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. जो चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटलं होतं परंतु ऐन मोकाच्या क्षणी जाऊन एका हाताने चेंडू तिथे अडवलाय आणि आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्यात. एकच धाव इथे धाव काढले गेले. धावसंख्येत बदल. 21 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 71 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अजूनही 50 धावांची आवश्यकता असणार आहे. निखिल यांची गोलंदाजी पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 1 धाव खर्च केली गेली होती आणि 1 गडी देखील बाद केला गेला होता. मोठा फटका आलाय. वेदांत यांच्या बॅटमधून एक धमाकेदार फटका पाहतोय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि त्या क्षेत्राच्या सीमारेषेचं उल्लंघन करणारा हा चेंडू पाहायला भेटतोय. 6 धावांसाठी षटकार. बॅटमधून फटका येतोय. 6 धावांचा. पुन्हा एकदा वेदांत स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत. यावेळेस मोठा फटका. पुन्हा एकदा धमाका पाहायला भेटतोय. आकाशाला गवस निघाला. चेंडू थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार आले आहेत. या गावचे सरपंच सन्माननीय संदीपजी मेस्त्रे यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
धावसंख्या 33 धावा, 71 धावांचा पाठलाग. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार, हॅट्रिकची संधी असणाऱ्या या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक षटकारांची नोंदवली जाईल का? वेदांत यांच्या बॅटमधून सन्माननीय सरपंच संदीप जे मेस्त्री साहेब यांच्याकडून पारितोषिक देखील ठेवलं गेले 500 रुपयांचं. गोलंदाज तयार, यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला भेटतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या बॉलला आलाय तिसरा षटकार. चौदा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये विजयासाठी आता 32 धावांची आवश्यकता. सामना इथून टर्न झालाय. हॅलो, बॅट्समननी अजून एक षटकार मारला तर सन्माननीय श्यामसुंदर आचरेकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिकांचे देखील खैरात होते. तीन चेंडू 3 षटकार, चौथ्या षटकारासाठी देखील पारितोषिक आहे तब्बल 1000 रुपयाचं. पारितोषिकांची खैरात देखील या स्पर्धेला सुरुवात झाली. गोलंदाज तयार, थोडंसं दबावामध्ये असेल, प्रेशर असेल. वेदांत यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका येतोय स्क्वेअर लेगला. आता मात्र तितकाचा चांगला संपर्क आला, टायमिंग झाला नाही. चेंडू स्क्वेअर लेगमध्ये प्रवास करतोय, क्षेत्ररक्षक डिपमधून येतोय, चेंडू अडवतोय, परतावा करतोय, तोपर्यंत 1 धाव पाहायला भेटते. आता सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलाय. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 31 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर धावसंख्या बदलणार आहे, प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलणार आहे, प्रत्येक चेंडूवर सामना देखील बदलणार आहे. रोमांचक सामना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल अपाली करंगुटकर यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्याची आशा अपेक्षा होती, परंतु बॅटॅंना बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरकडे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये धावसंख्या 71 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 31 धावा. यासाठी 31 धावांची आवश्यकता. पहा, पहिल्या 3 षटकांमध्ये असं वाटलं होतं की फिल्डिंग करणारा संघ सहजरित्या जिंकेल, परंतु चौथं षटक तब्बल 21 धावा इथे देऊन गेले. महागडं षटक ठरलंय. 21 धावांचं षटक आलं. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कडे आता मात्र पाहूया. वेदांत यांच्यासाठी पारितोषिक येते संदीप चव्हाण साहेबांकडून. जर अजून एक हॅट्रिक इथे नोंदवली षटकारांची तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कडे शेखर राहुल सज्ज झाले. तर महत्त्वाचे षटक असणारे आता 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. टवकऱ्याचा गोलंदाज शेखर. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपर सावेत घेतोय. सोडून दिला गेलाय चेंडू. डॉट बॉल आणि डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल टाकले जातील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून तितकाच दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावर. यस, रिव्ह्यूची मागणी केली गेली. आमच्या हॅलो, मगाशी जे सलग 3 षटकार ठोकले त्यासाठी संदीप चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे.
असं काहीच वेळामध्ये आम्ही डिसिजन पोहोचवतोय. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tennisball.in माध्यमातून आपण पाहतोय. शेखर रावळ यांचा पहिला चेंडू टप्पाखाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतला होता. नंतर रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाकडून ते काही क्षणामध्ये या डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. सर्व प्रेक्षक जे उपस्थित झाले त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत असणार. यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचे देखील स्वागत असणार आहे. यस फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. समीकरण बदललं आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. एक चेंडू डॉट गेला आहे. चांगली सुरुवात गोलंदाजाने केली आहे. शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघाचा गोलंदाज शेखर. तर समोर असणारे फलंदाज वेदांत ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेमधील पहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. चांगली गोलंदाजी. दुसरा चेंडू देखील डॉट टाकला गेलाय. परती केले गोलंदाज शेखर यांनी. या आधीचे षटक मागडं होतं परंतु त्यानंतरच्या षटकाची सुरुवात टप्पा खाल्यानंतर नक्कीच बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू डॉट बॉल येत आहेत. ज्या फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक नोंदवली त्याच फलंदाजाला दबाव टाकलंय. याही वेळेस पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजाचा नजराना पेश केला जातोय. तिसरा चेंडू इथे डॉट टाकला गेलाय. समीकरण बदललंय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी आता करायचे आहेत 31 धावा. आता मात्र मोठे फटके आवश्यक असणार आहेत. रोमांचक सामना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वेदांत ज्याच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक पाहिली परंतु वेदांत या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव. यावेळी पुढे सरसवत फटका खेळायचा प्रयत्न परंतु ते विकेट आले. खूप चांगले विकेट किपिंग देखील पाहायला भेटते. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. ज्या बॅटरकडून आशा अपेक्षा होत्या, ज्या बॅटरने या सामन्यामध्ये रोमांचक स्थिती निर्माण केली होती, तो बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. वेदांत बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु खूप चांगले बॅटिंग वेदांतांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल 19 धावांचे खेळ या मॅचमध्ये साकारले आहे. येस ठीक आहे. निखिल म्हणजे याच्यात पाहिजे निखिल परकर दाखल झाला आहे बॅटिंगसाठी. आता मात्र समीकरण आहे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी तब्बल 31 धावांची गरज. हेच क्रिकेट आहे. कधी फलंदाजी करणारा संघ वरचढ तर कधी गोलंदाजी करणारा संघ वरचढ. आपण यादीच्या षटकामध्ये पाहिलं 21 धावा आल्या. फलंदाजी करणाऱ्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केलं परंतु त्यानंतर 5व्या षटकाची सुरुवात जबरदस्त. शेखर रावळ 4 चेंडू निर्धाव 1 गडी बाद केलाय. याही वेळेस पहा जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 5वा चेंडू देखील निर्धाव टाकला गेला. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का? 5 चेंडू टाकले आहेत, 1 गडी बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. या मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 शेखर रावळ. हॅलो. षटक मिडन टाकलं तर माननीय सरपंच संदीप मिस्त्री यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. कॅच उडाली आहे. शुभम प्रयत्न करतायत. वा टाळ्या वाजवा. पहिलं वरलं मिडल षटक पाहायला मिळतंय. शेखर रावळ जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 2 गडी बाद केले आहेत आणि गोलंदाजाचा नजराना पेश केला गेलाय. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता होती आणि 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना या षटकामध्ये एकही धाव खर्च न करता तब्बल 2 गडी बाद केले. समीकरण बदललंय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये आता विजयासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता. वा जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेखर यांच्या माध्यमातून गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, सलग 3 चेंडू डॉट टाकले. 4थ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 6व्या चेंडूवर विकेट. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1, तिसरं षटक 11 धावांचं, चौथ्या षटकामध्ये 21 धावा आणि 5वं षटक निर्धाव षटक पाहायला भेटते. गोलंदाजीसाठी सर्वेश नाईक 6व्या षटकासाठी निवड केली गेली. सर्वेश यांची जितेंद्र नायर नो बॅटर मैदानात दाखल होत आहेत.
6 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. सर्वेश नाईक सज्ज झालेत. पहिलाच बॉल मोठा फटका येतोय समोरच्या दिशेने. डीप लॉंग ऑफमध्ये चेंडू प्रवास करतोय. थेट जाईल सीमारेषा पलीकडे. चौकारसाठी 4 धावांचा फटका आलाय अपाले यांच्या बॅटमधून. यासाठीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्ला तर बरेचसे उसळे घेतले. चेंडूने थेट विकेट किपरचा वेध घेते. थर्ड बॉल. चांगले गोलंदाजी आपण पाहते. अपाले कनगोडकर सेकंड एंडला आपण पाहतोय ज्यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांच्या अशा अपेक्षा होती परंतु आतापर्यंत ते मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. सुंदर फटका कट शॉटचा फटका पाहायला भेटते. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक ओमकार येतोय. तिवरे गावचा खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं या मॅचमध्ये. कॅच देखील त्याने टिपलाय. 1 धावाले एकेरी धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पुसते धावपलकावर. 45 धावा 71 धावांचा पाठलाग अजून तब्बल 26 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र सामना फिल्डिंग करणाऱ्या शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघाच्या बाजूने झुकलाय. खूप चांगली गोलंदाजी खास करून शेखर राऊळ यांचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमधील पहिलं मिडल षटक टाकण्याचा पराक्रम त्यांनी केलाय. तत्र जितीन स्ट्रायकिंग एंडला डावकऱ्याचा बॅटर असेल परंतु 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता बाकी राहिली आहे फक्त या मॅचमध्ये. चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफमध्ये चेंडू प्रवास करतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त 1 धाव. चौथ्या षटकामध्ये फलंदाज वेदांत यांनी मॅचला कलाटणी दिली होती. तब्बल 3 षटकार या स्पर्धेमधील पहिली षटकारांची हॅट्रिक नोंदवली. त्यानंतर 5वं षटक देखील विक्रम घडून गेले परंतु हा विक्रम गोलंदाजाने घडवला. अनेक विक्रम 5 दिवसात घडतच राहतील या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण पाहू. फुल टॉस बॉल मोठा फटका आलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. बॅटर अपाली कनगोडकर यांच्या बॅटमधून 6 धावांनी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पुसते धावपलकावर. 52 धावा. आता मात्र काही चेंडूंचा खेळ शिल्लक. उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 19 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी राहिली. जवळपास हा सामना शिवारा सुपर कणकवली या क्रिकेट टीमच्या बाजूने झुकलाय. पहिला सामना आपण पाहतोय या स्पर्धेमधील. शेवटचा बॉल टिप एक्स्ट्रा कव्हरमध्ये इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे. पहिल्या पंचांचा इशारा बाकी. चौकार 4 धावांचा इशारा येतोय. 4 धावांनी धावसंख्येत बदल. 56 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त होतो. आणि या मॅचमध्ये शिवारा सुपर कणकवली हा क्रिकेट संघ विजय प्राप्त करतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला अजूनही संधी असणार आहे. पराभूत संघाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा असणार आहे. पहिला सामना इथे समाप्त होतोय. यानंतरचा अजून एक मोठा सामना